थांबा थांबा थांबा. सर्वात पहिलं व्हिडिओ बघण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गावाला गुढीपाडव्याला मी गेलो होतो, कारण आमच्या गावी गुढीपाडव्याला यात्रा असते. आणि माझं कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं की मी आहे ना व्हिडिओ वगैरे बनवेन. पण पप्पांनी मला सांगितलं की आपल्या गावाला गुढीपाडव्याला यात्रा कशी असते, परत काय काय असतं हे आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव. तर त्यासाठी मी व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ गावाला गेल्यानंतर चालू केला. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसं वाटतं हे सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा आवडला तर. आणि चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या गावाकडचा डे 2 आणि आज आहे गुढीपाडवा. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समृद्धीचं जावं. तर आता मस्तपैकी ना आपण गुढी उभारणार आहे घरात. आणि काका, पप्पा, भाऊ वगैरे ते तयारीला लागलेत. तर तुम्ही आता ते बघा. मित्रांनो, आता गुढी वगैरे उभारून झालेलीच आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मस्तपैकी आता मम्मी आणि काकी आहे ना रांगोळी काढणार आहे आणि मग निवद दाखवणार आहे. आज निवद असतो पुरणपोळीचा. पुरणपोळीचा निवद दाखवणार इथं गुढीला. आणि मग आहे ना मी आणि भाऊ आम्ही मंदिरात जाणार आहे. आमच्या ज्योतिबाचं कुलदैवत आहे आमचं, तर तिथे जाणार आहे आम्ही. ते पण आहे ना आपल्याला देवाला निवद दाखवायचं आहे. आणि निवद दाखवल्यानंतर मंदिरामध्ये सगळे लोक आलेले असणार, सगळे देवाला पाया पडायला, परत निवद दाखवायला. तर आपण मंदिरात जाऊया आणि बघूया. मित्रांनो, घरी आपली गुढी उभारली आपण आणि आता आपण दर्शन घ्यायला आलोय आपल्या गावच्या देवाचं, जे की ज्योतिबा, दख्खनचा राजा ज्योतिबा राजा. मंदिरात वगैरे सगळं आजचं आपलं झालेलं आहे, गुढी उभारलेली आहे. आता आहे ना मस्तपैकी पुरणपोळी, शेक, भात खायची वेळ आहे. मस्तपैकी आता आहे ना मी जेवतो. पहिले तर कपडे चेंज करतो, कारण की आहे ना खूप आता गरम व्हायला लागले. आणि ना जेवायला बसू आणि मी तुम्हाला जेवताना आहे ना मस्तपैकी ताट बनवले ते दाखवतो. आपलं ताट तयार आहे. आता मम्मीला विचारूया हे काय काय आहे. अरे, आपल्याकडे गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारली जाते तेव्हा आपल्याकडे पुरणपोळी, कुरवड्या, भजी, कटाची आमटी, दूध असं पारंपरिक नैवेद्य करून सर्व पाहुण्यांना, जे येईल त्या पाहुण्यांना दिला जातो. पुरणपोळी कोणी बनवली? पुरणपोळी मी आणि आंटीने तुझ्या. इन्फॉर्मेशन दिले तुम्हाला पण कळलीच असेल. आता मस्तपैकी खातो. आणि आमचं प्लॅनिंग आहे की आता आहे ना शेतात जायचं आहे आणि नंतर पोहायला जायचं आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळात आता आपण आहे ना जेवूया आणि आहे ना तिकडे जाऊया. मित्रांनो, मी आलो शेतात आमच्या. आणि मस्तपैकी जो फील आहे ना भाई गावाला येऊन, एक नंबर. तुम्ही बघू शकता सगळ्या साईडून शेती आहे. आणि सीन कसं आहे की इथे ना शेतामध्ये ना आमच्या गहू लावलेलं. आणि गहू लावलं म्हणजे गहू पीक संपलं आहे. आता गहू काढलं आहे आणि ना ते जे राहिलेलं असतं ना ते पेटवायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे हे आमचं शेत आहे. आणि मस्तपैकी बघा तिकडून पेटवी चालू आहे. आईच्या गावात. बुजला का? हा, हवेच्या बाजूला पळालो ना. तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना. आवाज कसला येतो टापटूप. हवा आले आता.
आता थोड्या वेळ तुम्ही बघाल ना, आपण इथे चालू केलं ते कुठपर्यंत तिथपर्यंत कसं पोचतंय ना भाई हवेने, तुम्ही बघा फक्त. आता ना पावसाचं वातावरण झालंय, तुम्ही ढग बघू शकता मागे, आणि ना म्हणजे ढग पण वाजतंय, पण इकडे आपण आग लावले आणि ना काकांनी ना टीला पाणी सोडलंय. आमची विहीर आहे, विहिरीतून आहे ना पाणी, म्हणजे ते टी असते, ती एक मोटर असते, त्या मोटरीने त्याच्यात पाणी येतं आणि मग पूर्ण शेतीला प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे पूर्ण शेतीला पुरवलं जातं. तर ही एक टी, आणि आहे ना ह्यातून आहे ना म्हणजे पूर्ण शेताला पाणी जातं. आता हे बघ, इथून पाणी जातं. आता हे काकांनी इथे पाणी का सोडलंय, कारण ही आग लावले ना, तर ही आग इकडे इकडे येऊन ह्यांच्या शेतीला काय म्हणजे नुकसान नाही झालं पाहिजे दुसऱ्याचं आपल्यामुळे, त्याच्यासाठी हे पाणी सोडलंय, म्हणजे आग तिथपर्यंत जाणारच नाही. मला प्रश्न पडला असेल हे पाणी येतंय कुठून, ही विहीर आहे कुठे, तर मी तुम्हाला विहीर दाखवतो. विहीर कुठे, तर विहिरीसाठी ना आपल्याला इथून खाली जायचं आहे, आणि ते जे दिसतंय का तिथे, ते आमची विहीर आहे. तर आता आपण 1 2 1 2 1 2 करत खाली जाऊया. आणि हे ना हे असं वाटत असेल, पण हे खूप स्लोप आहे का, इथून जर घसरलं तर डायरेक्ट खाली भाई. कधी पण पाय असे आडवे टाकायचे, म्हणजे स्लिप नाही होणार, आणि जर झालं स्लिप तर मग काय गावात. हे बघा, ही आहे आपली विहीर. विहिरीला पाणी एकदम तळाला गेलंय, पण ठीक आहे, सध्या उन्हाळा चालू झालाय. आणि हे बघा इथून पाणी येते, हे नॅचरल वॉटर आहे, जे की आहे ना जमिनीतून येते आतमधून. खोल किती आहे तुम्ही बघू शकता, एकदम आतमध्ये. आता सीन कसं आहे, तुम्हाला पहिलं मी खालून दाखवलं, आता बघ वरती. वरती मी तिथे उभं होतो, आणि तिथून हा पूर्ण असं स्लोप आहे खाली. वरती जाऊया. पप्पा आता ओरडायला लागलेत की खाली नको जाऊ करून. पण जी गावाला आल्यावरती जी फील आहे ना भाई, एक नंबर. मला मुंबईला इच्छा होत नाही राहायची, पण काय जॉब आहे, घर आपलं पप्पांचा जॉब आहे, मग सगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला राहायला तर लागणारच. पण जे गावाला आल्यावरती जे 4-5 दिवस जे फ्रेश होतं ना, बाबा बाबा, एक नंबर. परत जायची इच्छा नाही होत, पण मस्त आहे. हे का पेटवत आहेत, हा मला जसा प्रश्न पडला आहे तसं तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, आणि ह्याचं जर उत्तर कोण देऊ शकतं तर ते माझे काका. कारण त्यांना प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते शेती करतात, आणि आहे ना त्यांना सगळं नॉलेज खूप आहे. तर आहे ना आपण काकांशी जाणून घेऊ. आणि आहे ना माझी केस इग्नोर करा, केस मी वाढवायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे ना केस जरा वाकडी तिकडे झाल्यात, बँड लावायचं विसरलो आहे मी आज. आणि काकांशी बोलू आपण, चला. अंकल सांगा ना, हे हे गहू काढल्यानंतर आपणाला वाळवीचा प्रादुर्भाव जास्त होतो हे काढ राहिल्यानंतर. त्यामुळं हे पेटवणं गरजेचं असते. हे पेटवल्यानंतर शेतीची मशागत पण खूप चांगली होती. यासाठी हे काड पेटवायचं असते. हे 2-2 वर्ष काड तसंच शेतात राहतात, त्यामुळं जमीन नापीक होते. यासाठी हे पेटवणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर कोणती याच्यानंतर शेती? आपणाला मशागत करून शेणखत वगैरे टाकून आपणाला दुसरं पीक घेता येते. पावसाळी भुईमूग वगैरे, ऊस. आता जून महिना जवळ याला 2 ते 2.5 महिने राहिलेले आहेत, आणि आपणाला आता शेतीची मशागत करून नांगरट वगैरे करून मे महिन्यापर्यंत आपणाला सरी सोडून शेत तयार ठेवायचं आहे पेरणीसाठी. ऑलमोस्ट आहे ना सगळं रान म्हणजे ना होतं. मगाशी तुम्ही बघितलं खूप जास्त बाकी होतं, आता ऑलमोस्ट सगळं पेटलेलं आहे. आणि काकांकडून तुम्ही ऐकलं पण की म्हणजे ह्या जमिनीबद्दल आणि हे कशासाठी आपण केलं. तर आता आपण घरी जाऊया, आणि घरी गेल्यावर पोहायला जायचं प्लॅन आहे, बघूया आता काय सीन आहे. ते आलो एकदम फुल स्पीडमध्ये, कारण पाऊस आलेला. तुम्ही बघू शकता आपला पोहायला जायचं प्लॅनिंग मला वाटतं कॅन्सल होणार आहे. मस्तपैकी पाऊस पडायला लागला आहे.
आता बघू पोहायला जातो की नाही, पण पाऊस पडायला लागल्यामुळे मस्त एकदम थंड थंड वाटायला लागलं. जरासं भिजलो पण मी. परत आपला पोहायचा प्लॅन तर कॅन्सल झाला आणि मी मस्तपैकी झोपून गेलेलो. आणि आत्ता किती वाजलेत 5, तर 5 वाजलेत. आपल्याला गुढी उतरवायची आहे आणि गुढी उतरवून झाल्यावर आपल्याला गावात जायचं आहे, कारण गावात यात्रा आहे. तर आता पहिली गुढी उतरूया आणि मग गावात जाऊया. चला. आता पालखी चालू झालेली आहे आणि आहे ना आपण मंदिराच्या इथे पाठी मंदिर आहे इथे वरती, आणि खाली आहे ना तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपलं डे 3 आणि आज आहे ना मी म्हणजे काल यात्रा झाली आणि त्याचा तुम्ही इफेक्ट बघू शकता की पूर्ण गुलाल वगैरे आपल्या अजून तोंडावरती आहे, कारण की काल लेट झालेली यायला, त्याच्यामुळे मी एंड नाही करू शकलो व्लॉग. पण आता मी चाललो आहे माझ्या मम्मीच्या मम्मी पप्पांकडे, म्हणजे आजी आजोबांकडे माझ्या, आणि ते राहतात सांगलीच्या उरण इस्लामपूरमध्ये. तर आता आहे ना पप्पा मम्मी आणि मी जाणार आहे, त्यांना भेटून येणार आहे. आता पप्पा माझ्या आजोबांना सांगायला गेलेत. माझ्या आजोबा जे दिसत आहेत त्यांचं एज आहे 93. चला मग भेटूया आपण तिथे. मामाच्या गावी तर मी पोचलो, पण आजी आजोबांना भेटून त्यांच्याशी बोलता बोलता इतका गुंतून गेलो की व्हिडिओ काढण्याचंच राहून गेलं, आणि तो दिवस तसाच हसत खेळत गेला आणि मी परत माझ्या गावी गेलो. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय गावाला आणि आहे दुसरा दिवस, आणि आज दुसऱ्या दिवशी बैलगाड्याची शर्यत आणि तांबव्यामध्ये मैदान आहे. तर माझ्यासोबत आहे सत्यम, परत राहुल आहे आणि कुणी आहे. हा मेन आहे, ह्याला सगळी इन्फॉर्मेशन आहे. मला काय एवढी इन्फॉर्मेशन नाही, पण आपला बैल पळणार आहे आता ह्याच्यामध्ये. तर आपण आता जाऊन पुढे बैल बघूया कोणती कोणती आले. तुम्ही बघू शकता चालता चालता ना किती बैल आले. ते एकदम मोठं मैदान आहे. आणि जरा आपण कुण्याशी बोलून घेऊ. कुण्या, जरा इन्फॉर्मेशन दे आपल्याला. हे मैदान आहे तांब्याचं. हे पारंपरिक मैदान आहे. ते खूप नामांकित बैल येतात. मागील वर्षी बकासूर आणि सुंदरनं हा 1 नंबरचा मान पटकावला होता आणि खूप चांगलं मैदान आहे. आणि ह्यावेळी आदत बैल मैदान घेतले आणि मागल्या वेळी ओपन मैदान होतं. बरोबर, मैदान खूप छान असते. इथे दर वर्षीप्रमाणे मैदान भरतं. आपला बैल आपला बैल आलाय. लक्ष देऊन इथं फिरायला लागतं, नाहीतर डायरेक्ट गेम आहे. अजून एक बैल आलाय बघ मागणं. थांबा मी जरा 2 मिनिटात बोलतो. तुम्ही बघितले इथे कशा एकमेकांना मदत करतात. आता गाडी अडकलेली आपल्या भावांनी काढले, तर आम्ही मगाशी गेलेलो तिकडे बैल बघायला. पण आता असं सीन झालंय की आपलंच बैल पळणार आहे ना कुणी आता. आपला बैल पळणार आहे आता. 1 नंबरमध्ये चिठ्ठी निघाली होती आणि आपली 16 मध्ये निघाली होती. मग आता आपण निर्णय असा घेतला की 1 नंबरमध्ये 3 नंबर तासावून गाडी आपली हाणायची आणि आता त्यासाठीच आपण पाणी बिणी करायला बैलाला निघालेलं आहे. ओकेच, आता जे काय असेल ते मी पुढे दाखवतो, तुम्ही बघत राहा. खूप आहे, एकदम गरम होते आणि मला दम का लागले होते का, कारण आपला बैल आहे ह्या टोकाला. तुम्ही बघू शकता आपलं बैल इथे आहे आणि आम्ही गेलेलो मगाशी तिकडे. मग तिथून इथे यायला पळत यायला लागलं, कारण की आपला बैल आता सोडायचं आहे, म्हणजे त्याला काय काय करायचं असतं. मला एवढी आयडिया नाही. मी आलोय बैलगाड्याच्या शर्यती बघायला खूप, पण नॉलेज नाही. आणि चालायला भाई गावाला सिमेंट बिमेंटचे रस्ते नाही, डायरेक्ट शेतातून ढेकळं बिकळातून.
आपलं आता बैल यायला लागले, म्हणजे छोटं वासरू आहे. आणि ही सगळी आपली गँग, आपले भाऊ लोक सगळे. आता आपण चाललोय खाली बैल घेऊन. आपलं वासरूच आहे इथे. चाललोय खाली. ते आता किती वर्षाचं असेल कुण्या? किती वर्षाचं असेल? 15 वर्षाचं, सॉरी 15 महिन्याचं. महिन्याचं झाले. ओके. त्याचा ऋतू वगैरे व्यवस्थित असतो. त्याची त्या बैलांची पण डाएट असते ना. हा, खूप डाएट, व्यायाम, हो. वेळेत सगळं असते. आणि पूर्ण मित्रांची साथ असते. ते तर आहे. आपल्याला मदत करायला सगळे येतात, ते तर एक भाई मानलं पाहिजे. इथे अड्डा म्हणलं की सर्व गावातली पोरं बैलाची मागे असतात. मग आता पुढे दाखवतो बघ पोरं किती आहेत आपल्याला. आपले इथं पब्लिक म्हणजे पोरले आहेत आपल्यासोबत. आता जरी दिसत कमी असले तरी सगळे त्या मैदानात आहेत, चकड्या विकड्याच्या इथं. तर आपण आता तिथे गेल्यावर भेटू. पाठीमधून खाली गेलेला आहे. पाठीमधून खाली चाललोय. इथून आपण खाली जायचं, खालून बैल आपण वर सोडतो. एकदा फाटी दाखवतो थांब. हे बघ, फाटी आहे, त्याच्यामध्ये आपले बैल पळणार आहेत. अशा 7 गाड्या पडतात, म्हणजे 14 बैलं पडतात. आणि 14 बैलांमध्ये कोण दोघं सेमीसाठी पात्र होतात. आता बघूया आपलं नशीब आहे का. आपली कितवी फाटी? आपली 1 नंबर मध्ये 3 नंबर फाटी आहे. ओके. आपण पळणार आहोत. बैल गेलाय पुढे खाली झुपायला गाडी. चाललोय मागं. आता गाडीत झुपणं म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल काय असतं, तर ते देखील मी तुम्हाला दाखवतो. असा व्लॉग बैलगाडीचा तुम्हाला कुठे दिसणार नाही. तर नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ना पुढे खूप मजा येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय गुन्हे, आपण आता खाली जाऊन बैल झुपणं म्हणजे काय असतं ते बघूया. तर मित्रांनो, याला बोलतात बैल झुपणं, जे आपण बैलाला बांधलंय. तर मित्रांनो, आता आपण आलोय आणि आपला बैल पण झुपलेला आहे. तर कुणी आपलं काय सांगशील? आणि आपला हा बैल आकाशनगरचा आहे होते, आपण त्याला सोबत घेतलेला आहे. आणि सुंदर अशी गाडी सुटते. आता बघूया. आपला बैल आहे ना तयार झालेला आहे. हे आपले ड्रायव्हर आहेत, जे की बैलगाडी चालवणार आहेत. आणि ही सगळी आपली पोर आहेत. तर आता जेव्हा बैलगाड्या शर्यत चालू होईल, इथे ना खूप जपून राहायला लागतं, कारण बैल सगळ्या साईडून येतात कुठून पण. आणि फुल गोंधळ आहे. तर बघूया. आनेगावचा कान्या पहिल्याच गटामध्ये पळाला, पण आमचं बॅड लक झालं की सुटताना गाडी थोडं वासरू ठेसकाळलं आणि आमचा निकाल गेला. पुढल्या मैदानात नक्कीच आम्ही कमबॅक करू. आता आहे ना सीन असं झालंय की आम्ही चाललोय, आपलं तर जरा निकाल फसला आपला, बरोबर ना कोणी? काय झालं जरा सांग. जरा बैलाचं भेट ठरलं. आपलं नशीबच म्हणायचं असं की आपली गाडी आज लागली नाही. पण असू द्या, खचून जायचं नाही. नेक्स्ट टाइम पुन्हा प्रयत्न कमबॅक करू. परत होणार आपला. आणि ही सगळी आपली गँग आहे. 100% कमबॅक करू. आणि ज्या दिवशी कमबॅक करेन तो हाच व्हिडिओ परत अपलोड करेन. नक्की ना. आपलं वासरू भरायचं चाललंय आतमध्ये. आणि हे झाल्यानंतर आपण आहे ना मेन आतमधल्या शर्यती बघायला जाऊ. बाळा चला चला बाळा, वासरू फिरू दे. काय झालं वर कोण आहे? बाळा यायचं. आता आतमध्ये तर गेलंय वासरू आपलं. आता मस्तपैकी आपण आहे ना
आतमध्ये जाऊ आणि आहे ना परत एकदा शर्यती वगैरे बघूया आपण. आणि आतमध्ये खूप स्टॉल्स आहेत वेगळे ह्याचे ज्यूसचे, परत वडापावचे. मी ते तुम्हाला दाखवतोच. आता आपण जाऊया आतमध्ये, चला. मला वाटत असेल बैलगाड्या शर्यत म्हणजे बैलांवरती खूप अत्याचार होतोय किंवा असं काय, तर असं बिलकुल नाही. माणसापेक्षा म्हणजे बैलाची काळजी घेतली जाते. तुम्हाला वाटत असेल की ना बैलाला असं मारतायत बिरतायत, तर तसं काय नाही. त्यांचं प्रॉपर डाएट असतो. आणि इथं तुम्ही बघू शकता बैल सावलीत आहेत पण माणसं होणार आहेत. तर ही सगळी आपली गँग आहे जी की सगळ्या गोष्टीमध्ये मदत करत होती. तर 2 शब्द काय? संघर्ष हे अंतिम सत्य. बापरे, लय जरा जास्त जे झालं, पण ठीक आहे. आज खूप इमोशनल होते, पण आज ठीक आहे. हार जीत होत असते. नेक्स्ट टाइम नक्की कम बॅक करू आणि पुन्हा एकदा येऊ त्याच जोशात. आणि ह्या मित्रांचं खूप प्रेम आहे, हे असंच राहू द्या. गणाव ज्योतिबाच्या नावानं गणपती बाप्पा. तर आम्ही आहे ना घरी चाललोय. बैलगाडीची शर्यत बघितली पण फोन खूप येत आहेत घरून, कारण की ना आज आपल्या घरी मटण आहे आणि ना यात्रा असल्यामुळे मटणाचा कार्यक्रम आहे. सगळे पाहुणे वगैरे येणार आहेत. मागे मस्त सनसेट झालं पण मी आहे ना लेट झालो. पण आता घरी जाऊया आपण. तर मित्रांनो, मी घरी आलो. सकाळी आपण बैलगाड्या शर्यत बघायला गेलेलो, पण आज आता आपल्या घरी आहे म्हणजे यात्रा होती ना, तर त्याचं मटणाचं जेवण आहे आज. तर खूप पाहुणे येणार आहेत आणि ना पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यासाठी मी लवकर आलो घरी. मम्मी बोलत होती मटण बनवलं, त्याचा व्हिडिओ घे, पण ते काय आपल्याला भेटलं नाही. पण आता बनलेलं कसं मटण आहे ते आपण बघू आणि मम्मीशी बोलून घेऊ काय काय चाललंय आज. तर आपल्या घरी ना मटण तर बनवलेलंच आहे. भाकरी मम्मीला आणि काकीतला लोड होतोय जरा, तर मम्मीला विचारू आपण की काय केले नियोजन. आपल्या घरी भाकरी करायला खूप लागतात, त्यामुळे आम्ही ह्या 2 ताईंना ऑर्डर दिलेल्या आहेत. ह्या 2 ताई कोळ्याच्या आहेत आणि त्या खूप छान चुलीवरच्या भाकरी बनवतात. खूप छान पातळ आहेत, छान भाजलेल्या आहेत आणि मस्तच आहेत, एकदम मोठ्या पण आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर या 2 ताईंचा नंबर घ्या. ताई तुम्ही नंबर सांगता का? एकदम मस्तपैकी चुलीवरच्या भाकऱ्या बनायचे चालले आणि एक नंबर आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की या टाइमला द्या ऑर्डर. आणि आता आपण किचन मध्ये जाऊया आणि बघूया काय काय चाललंय. किचनचं वातावरण. ही मम्मी, ही काकी, ही आत्याची मोठी पोरगी, ही माझी बहीण, हा भाऊ तर माहीतच आहे, आणि ही आत्याची दुसरी पोरगी, ही त्यांची चिल्ली पिल्ली. हा नाही, हा दुसरा आहे, मामाचा आहे. गँग अशी बघायला गेली तर आमच्या घरात खूप आहे. तायडे जरा सांग काय काय बनलंय आज आपल्या इथं. आज आमच्या घरामध्ये मटण बनवलेलं आहे. हा आहे रस्सा. रस्सा तुम्ही बघू शकता, काय कट बीट एकदम प्रॉपर आलाय. आणि हा मटण रस्सा बनवलेला आहे आमच्या मामीने. कोणत्या मामीने? ह्या का त्या? छोट्या मामीने. आमच्या काकींनी बनवलंय. हाताला चव एक नंबर आहे. आम्ही विचार करतो हॉटेल टाकायचं, पण काय प्लॅनिंग जुळून येत नाही. हे आहे मटण सुक्क. हे सुक्कं मटण आहे. 8 किलो आणलेलं. आता त्याच्यामध्ये एकदम आहे तरी तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी. हा आहे जिरा राईस. भात. कुणी बनवलंय? हा बनवलाय मी स्वतः. आणि आहेत मोठ्या मामी आमच्या, त्यांनी बनवले कोशिंबीर. तिनं कोशिंबीर. भाकरी पण बनवले आणि भाकरी बनवलेत पण त्या सकाळी. आणि हे सगळं जे जेवण आहे हे तुम्हाला वाटत असेल गॅसवरती, पण गॅसवर एकदम प्रॉपर चुलीवर बनवलेलं जेवण आहे. तर एक नंबर टेस्ट तर असेल असं मला वाटतंय. कोण कोण जेवले? आमच्यातलं अजून कोण जेवलेलं नाही. जेवण एकदम लय भारी आहे, खूप छान. तू जेवलेस का? मामी छान जेवली. कधी? दुपारी? दुपारी. मामींच्या हाताला खूप छान टेस्ट आहे. आणि ही गँग मी तुम्हाला बोलत होतो चिल्ली पिल्ली 1 2 3 4. अजून कुठे गेले? अजून 2-3 आहेत. हे काका माझे आणि पप्पा. तर आता जेवण तर बघितलं. आता पाहुणे येणार आहेत आपल्याला, त्यांना म्हणजे वाढायचं पण आहे. तर आता पाहुणे कोण कोण येतात, पंक्ती कशा पडतात हे मी तुम्हाला दाखवतो. आता ऑलमोस्ट रात्रीचे 11:30 वाजलेत आणि सगळेच जेवण गेले पाहुणे. सकाळपासून नाही बोललं तरी एक
60-70 लोक तरी झालेत असतील जेवण. आणि आत्ता शेवटची पंगत म्हणजे मम्मी, काकी, काका आणि डॅडी जेवलेत आणि सगळं संपलं एकदम प्रॉपर. जरासं शेक बाकी आणि भाकऱ्या बाकी आहेत, पण त्याचे रियूज करायचं, उद्या त्याचे तुकडे बनवायचे सकाळी नाश्त्याला. तर आता आजचा दिवस समाप्त झालेला आहे. गुड नाईट, भेटू उद्या. दुसऱ्या दिवशी मुंबईला जाण्याची वेळ झाली होती, पण माझ्या मनातून ह्या गावाकडच्या आठवणी जातच नव्हत्या. किती पटकन हे 4-5 दिवस निघून गेले हे काय कळलंच नाही. गावची ही शांतता आणि ही माणसं सोडून आता सिमेंटच्या जंगलात जाण्याची पुन्हा एकदा वेळ झाली होती. बॅग आणि गाडी तर काका काकींनी दिलेल्या साहित्याने फुल भरली होती, पण त्यासोबत साठवलेल्या आठवणीचं ओझं थोडं जास्तच होतं. जर तुम्हाला देखील गावावरून निघताना असंच वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.